अमरावतीच्या बडनेरा रेल्वे वॅगन दुरुस्ती प्रकल्पावरनं शेतकऱ्यांचा रोष पाहायला मिळतोय। राणा दाम्पत्याविरोधात शेतकऱ्यांचा संताप आहे। उद्घाटन कार्यक्रमातनं शेतकऱ्यांनी काढता पाय घेतलाय। कवडीमोल भावामध्ये जमिनी घेतल्या, आमच्या नोकरीचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांनी राणा दाम्पत्याला केला। तुमचं काम होतं या लोकांना यायला शेती केली कारखान्यासाठी पहिले यायला जाऊन नका द्या, यायला नोकऱ्या द्या, हे तुमचं काम होतं। 10 वर्ष झाली तुमच्या मागे फिरलो आम्ही, तुम्ही फिरले आमच्यासाठी। मग तुम्ही त्या जीएम साहेबांना हे म्हटलं की बा यांना सर्व्हिस नाही आहे, तर तुमचं काम नव्हतं का? तुमचं काम होतं ना का बा नाही यांनी शेती केली कॉलेज काढलं, ज्यावेळेस शेती घेतली त्याच वेळेस कॉलेज भरली ना। काय झाली एक सर्व्हिस दिन म्हणून तुमच्या समोर झालं ना, रेल्वेचे अधिकारी आणि तुम्ही समोर केली ना, केलं सगळ्या गोष्टी बरोबर आहे। जाने अनजाने में जिनका स्वागत नहीं कर पाए, आम्ही तुम्हाला जबरदस्तीने काहीच नाही मागत आहे, आमचा जो हक्क आहे तोच मागून राहिलो। केली ना मदत, कोण म्हणते नाही केली, केली ना तुम्ही 6 वर्ष मदत केली, पण आणि याच प्रकाराविषयी अधिक माहिती देण्यासाठी छगन जाधव आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। छगन, शेतकऱ्यांचा रोष संताप आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतोय, नेमकं या शेतकऱ्यांचं काय म्हणणं होतं, काय हा सगळा प्रकार आहे? नक्कीच गुरु, 12 मार्च रोजी देशभरातील 700 रेल्वे स्थानकावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारा याचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी अमरावती जिल्ह्यातील बडनेरा रेल्वे स्थानकावर देखील हा कार्यक्रम पार पडला। मात्र व्हिडिओ कॉन्फरन्सिंग संपल्यानंतर शेतकऱ्यांनी राणा दाम्पत्यांवरती एक रोष व्यक्त केलेला आहे। कारण शेतकऱ्यांनी 12 वर्षापूर्वी वॅगन दुरुस्ती कार्यशाळा उभारण्यासाठी त्यांनी जमिनी दिलेल्या होत्या। त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील महिला वर्गाने पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन आटोपतात खासदार नवनीत राणा यांना एक जाब विचारला, आमच्या नोकऱ्यांचं काय? कारण आम्ही 12 वर्षापासून शेतजमिनी ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत आणि त्यानंतर आम्हाला कुठलाही रोजगार मिळालेला नाही, नोकरी मिळालेली नाही, असा प्रश्न त्यांनी राणा दाम्पत्यांच्या समोर उपस्थित केला। त्यामुळे खासदार नवनीत राणा असेल किंवा रवी राणा असेल यांच्यामध्ये जवळपास 15 मिनिटं जी आहे शेतकऱ्यांची जी चर्चा चाललेली होती, यावर नक्कीच आपण काहीतरी तोडगा काढू, आम्ही देखील पाठपुरावा या संदर्भात करतो आहे, असं वक्तव्य जे आहे ते रवी राणा यांनी केलेलं आहे। त्यामुळे नेमका आता हा वाद पुढे किती दिवस चालतो किंवा राणा दाम्पत्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या गेलेल्या जमिनींवरती सरकारकडे राणा दाम्पत्य काय पाठपुरावा करतात याकडे आता शेतकऱ्यांचे संपूर्ण लक्ष लागलेले आहे। गुरु, बरोबर आहे छगन, पण हा जो सगळा वाद आहे तो नेमका निवडणुकीच्या तोंडावरती उभा राहिलेला आहे, त्यामुळे नेमक्या काय चर्चा आहेत? या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर एकीकडे लोकसभा निवडणूक आहे आणि या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती शेतकऱ्यांनी आपला रोष जो आहे तो व्यक्त केलेला आहे। त्यामुळे विरोधक याला आता कसं बघतात याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र ज्या शेतकऱ्यांनी या 12 वर्षापूर्वी जमिनी दिल्यात त्यांच्या नोकरीचं काय, हा मूळ मुद्दा जो आहे तो शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे। आणि आता राणा दाम्पत्य या शेतकऱ्यांच्या मुद्द्यांना सरकार दरबारी कसं ठेवून त्यांच्या समस्या निकाली काढतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। बरोबर, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला संताप, आपला रोष तर व्यक्त केलेला आहे। आता राणा दाम्पत्य त्याची सोडवणूक कशी करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद छगन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर अमरावतीमध्ये उफाळून आलेला हा वाद राणा दाम्पत्य यांच्या विरोधामध्ये आता आपल्याला शेतकरी संताप व्यक्त करताना पाहायला मिळतात। आधी साडीचा वाद झाला होता, राणा दाम्पत्याकडनं जी साडी या ठिकाणी महिला वर्गाला वाटण्यात आली होती त्या साडीवरनं वाद झाला, त्या साडीच्या क्वालिटीवरनं वाद झाला। त्यानंतर आता दुसरा वाद जो समोर येतोय तो शेतकऱ्यांचा रोष राणा दाम्पत्याला बघायला मिळाला। थेटपणे शेतकऱ्यांनी राणा दाम्पत्यासमोर काही सवाल उपस्थित केले।